श्री स्वामी समर्थ के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवरीचं ब्लाऊज कटे करणार आहोत. त्याच्यामध्ये कप्स टाकायचे. कप्सचे ब्लाऊज कसे कटे करायचे ते बघू आता. सगळ्यात आधी तर अस्तर घ्यायचे. फुल स्लीवचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं आपल्याला पलटी न टाकता सरळ डायरेक्टली मापच टाकून घ्यायचे. उभं अस्तर घ्यायचं आहे याचं. सगळ्यात आधी तर उंची मोजून घेऊ आपण. उंची हुकाच्या साईडने मोजायची, ह्या शोल्डरपासून खाली इथपर्यंत. पंधरा इंच आहे, तर उंची सगळ्यांची कंपल्सरी 1 इंच वाढवून घ्यायची. 15 तर 16. सोळा 16 इंच उंची घेतल्यानंतर गळा घ्यायचा 2.25चा. शोल्डर 3 इंचचं. आणि मोंढा 6.5 इंचचा. हा गळा, शोल्डर आणि मोंढा 6 इंचचा घेतला. आता आपण फिटिंग मोजून घेऊ. फिटिंग पण हुकाच्या साईडनेच मोजायची. 8.5 इंच आहे, तर फिटिंग 2 इंच वाढवून घ्यायची. 8.5, 9.5, 10.5 आणि अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा घेऊ. 1 इंचचा एक सेप आणि 1.5 इंचचा एक सेप देऊन घ्यायचा. सध्या आपण समोरचाच भाग काढून घेऊ. मागचा भाग आपल्याला बोटनेटचा पाहिजे. समोरच्या भागासाठी फक्त 1 इंचचा सेपला आकार द्यायचा. आता समोरचा गळा मोजू. समोरचा गळा सुद्धा हुकाच्या साईडनेच मोजून घ्यायचा. 6 इंचचा, तर समोरचा गळा अर्धा इंच वाढवून घ्यायचा. 6.5 इंच. हा 2.25 इंचचा. आपण वरतीचे 2.25 इंच घेतलं, तसंच इथं पण 2.25 इंच घ्यायचं आणि हे सरळ करायचं. आणि आता आपल्याला प्रिन्स कट मध्ये कप्स टाकायचे, पण आपण आता 4 टक्समध्ये टाकू. प्रिन्स कटमध्ये न टाकता 4 टक्समध्ये सोपी जातील टाकायला. हे अशा आधी 4 टक्स मारून घ्यायचे. फोर टक्समध्ये आधी 4.5 इंचचं हे माप घ्यायचं. इथं वरती 3 इंच घ्यायचा. इथं मध्यभागी घ्यायचा. मध्यभागीमधून 3.25 इंचचा एक हे घ्यायचा. इकडनं 3.5 इंचचं मार्जिन पाहिजे. इथून हा अंदाज 25 टाकायचा, असा गोल तयार झाला पाहिजे असं. आणि इकडनं पण असा टाकायचा. तर हा झाला समोरचा. कप्स टाकायचे, त्यामुळं आपण प्रिन्स कट न करता 4 टक्स करतोय. आधी वरचा भाग कट करून घेऊ. प्रिन्स कटमध्ये पण कप्स टाकता येतात, पण 4 टक्समधले चांगले बसतात फिनिशिंगमध्ये. आता मागचा भाग येतं, सेम उंची 16चीच घ्यायची. 15 तर 1 इंच उंची वाढवून घ्यावी लागती. ही झाली 16ची उंची. इथं झाली 16ची उंची. आता बोटनेट असल्यामुळं आपल्याला तब्येत चांगली त्यांची, तर त्यामुळं आपल्याला 4 इंचचा गळा घ्यायचा आहे.
थोडंसं तब्येत कमी वगैरे असेल तर 3.5चा घेतला तरी जमतो. शोल्डर 3 इंचचं, मोंडा 6.5चाच, समोर जो घेतला तोच, आणि 1.5 इंचचा सेप द्यायचा. समोर 1 इंचचा दिला, आता पाठीमागं 1.5 इंचचा द्यायचा. सरळ रेष ओढून घ्यायची. आणि इथून इथं 3.5 इंच कंपल्सरी सगळ्यांना बोटनेटच्या ब्लाऊजसाठी घ्यायचं. ज्यांना जर थोडंसं जास्त खाली पाहिजे असेल त्यांच्यासाठी जास्त घ्यायचं, ज्यांना कमी पाहिजे असेल त्यांना अर्धा इंच कमी पण करू शकता. आता मग मागची पट्टी काढू याच्यामध्ये. 3.5 इंच तर 4 इंचची पट्टी. पट्टी थोडीफार कमी पण होईल गळ्याच्या आकाराने. इथं 4 इंचचा घेतला गळा तर इथं अर्धा इंच कमी घ्यायचा, 3.5 इंचचा. कट करून घ्यायचं पूर्ण मागचा भाग, सरळ कट करायचा. आता उरलेल्या अस्तरमध्ये बाह्या काढून घ्यायच्या. हे जे अस्तर आहे ना त्याच्यामध्ये बाह्या काढू. बाह्या शोल्डरपासून इथपर्यंत मोजून घ्यायच्या. 9 इंचच्या आहे तर 9.5. त्यांनी अर्धा इंच वाढवून सांगितल्यात तर 10 इंच. 9.5 तर 10 इंचच्या बाह्या. 10 इंच मधून 2.5 इंच कमी करून घ्यायचं. असा सेप देऊन घ्यायचा. हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. ह्या बाह्या आहेत, हा मागचा गळा आहे आणि हा समोरचा गळा आहे. तर आता एवढी उंची बसणार नाही आपली, एवढी पूर्ण याच्यामध्ये, तर आपल्याला हे असं कट करून व उंची अशी ॲडजस्ट करावी लागेल. आणि मागचा भाग पण हा उंचीनुसार आणि गळ्याला कमी होतंय, तर आपण आता हे उलटं करून हे असं वरतून गोल आकार घेणार आहे आणि ही पट्टी खाली अटॅच करायची आणि वरतून बोटनेट करायचा. हे एक बाही काढून घेऊ आपण आता. ही दुसरी बाई. हा समोरचा भाग. कप्स टाकायचे, त्यामुळे आपल्याला एकदम बरोबरीने आणि राईटमध्येच कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं कापड ठेवायचं नाही.
हा झाला समोरचा भाग. आता समोरच्या भागाला आपल्याला ही पट्टी अशी जॉईंट करून घ्यावी लागेल आणि नंतरच मार्जिन शिलाई करावं लागेल. हा झाला आता मागचा भाग. मागचा भाग मी सांगते. हा मागचा भाग आहे. नॉर्मली तर आपल्याला असा टाकावा लागला असता पूर्ण, पण त्याच्यामध्ये गळाच बसत नाही आहे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट. तर त्यामुळे आपण आता असा घेऊया. हा भाग उरलेली इकडं कमी पडतं हे, तर आपल्याला उरलेली ही पट्टी आपल्याला इकडं खाली अटॅच करून घ्यायची. आणि हा जो गोल आकार आहे तो याच्यामध्ये ह्या गळ्यामध्ये आला पाहिजे. हे झालं आपलं कप्स टाकून 4 टक्स ब्लाऊज कटाई.